एक साधू रान्ना भितरी अनेक वर्ष साधने करता आशिलो. ते गेले साधनेचे अंतिम घट्ट पाऊल कितकी प्रायशः अशी जाऊन गेनो ते साधूले मना भितरी एक संतोषाचे चिन्हे आनंदाचे भाव प्रकटले. त्यान दिसले भगवंत हे प्रपंच संपूर्ण त्यान व्याप्त्यान आसा. केवल नावा भितर मात्र भगवंत आसा, मूर्ती भितर मात्र भगवंत आसा, थोले स्थला भितर मात्र भगवंत आसा म्हणजे कितें कल्पना आसा ते चुकीचें आसा. अशें जावंक न्हू हें विश्वची भगवत स्वरूप. अशें जावंक न्हू हें विश्व पर्यटन करका भगवंताले अद्भुत जालें तसले रसास्वाद घेऊ का म्हण ते चिंतने कंगे न्हू तो रान्नातनी सहजानूची ग्रामाभिमुख जावंक न्हू संचारक सुटलो. प्रायः संचार करता करता येता आसा. अनेक दिवस तेणें संचार करून जाले. एक दिवस संचार करता करताची येता आसतना सगळे कडेन रान एक ठिकाणी प्रखर जालें तसले वत. सहजानूची ते साधूक ताण जाले. उदक पिवका म्हण दिसले. कसलें करचें आतां? रान्ना भितरी खंय ताका उदक मेळूं शकता. अशें हांवें न्हू सहजान खंय तरी मुखारी घार कोणाला तरी मेळटलें कितकी म्हण सांगूंक न्हू ते एक आशा भावनेचेरी तो साधू मुखारी येता गेलो. खंय ताका अद्भुत जालें तसलें आशा किरण अशें दिसलें ना. खंय की एक कणे घंटेचे शब्द आयकत अशें दिसलें ताका. तेन्ना कळ्ळें थंय कितें तरी आसा. अशें हांवें न्हू बेगी पावली घालताची चलताची थंय येवन पावलो. ते एक सुंदर जालें तसलें कुटीर वातावरणाचें एक घार. घराक बागील घान आसा. घरा येद्राक सुंदर जालें तसलें फुलाचे बाग केल्लो आसा आनी थोडे जाग तशी सोंड दवरलो आसा. तेन्ना ताका कळ्ळें हांगा कोणके आसा भितर दिकांनी. इतलोट हांगा वेवस्थीत केल्लो आसा दवरलो आसा. बाजूनी खोरे पिकास हे सगळे थंय पड आसाच. तेका एक संतोष जाले हांगा कोणके आसा म्हण जालें. घंटे अवजाई हांवें पयलीं आयकला जालें. अशें हांवें हांगा उदक मेळटा म्हण सांगे न्हू सहजानूची तो साधू चुंगे न्हू ते घराचे बागेल झाडयता. बागेल झाडीचे भितर एक सावंड येता शब्द येता. कोण कितें हांव तेन्ना हांव सांगता आसा हांव यात्रीक संचार करता वता आशिल्लो. ताण लागलो म्हाका. थोडे उदक मेळ्ळें बरें आशिल्लें. अशें थोडे उदक जावं कशें पिवचेक म्हणून. तेन्ना भितर तणेवची सावंड कितें हय दिता थोडे वेळ बस हांव पुजा करता. साधूक संतोश जाले. घंटी आवाज तवळे आयकला म्हळ्यार पुजाची आरती मुख जाला आनी कितें थोडेच लास्ट टच करता अशें दिसता. थोड्या वेळान येता म्हणून हांव बसलो. 5 मिनीट जाले 10 मिनीट जाले. खंयचेच येवचे लक्षण ताका दिसलें ना. इतलेंच न्ही परत घंटी आवाज आयकले. हे कितें परत घंटी आवाज आयकता आसा. ओहो तवळकलार अभिषेक उरचे पुरो आत्तां आरती जाता उरचे पुरो.
जाल्ले बीच एक फावट ताका याद करचें बरें म्हूण सांगे न्हू विचारता आसा म्हाका उदक जावं कशिल्लें बेग उदक हांडिल्लें बरें आशिल्लें म्हणून. भितर हांव सोंड येता हांव पूजा करता म्हूण सांगलें ना थोडे वेळ बस. तेन्ना ह्यो विचारता घंटे सोंड आयकल मात मात मागेले तवळी बी आयकला न्हू तवळी ते गणपतीला पूजा केलेले आतां ईश्वर पूजा करता आसा. ओहो जावं ईश्वर पूजा जावन त्या तरमणांनी परतून बसल्यो. थोडे वेळ जाले मागे काडचें लक्षणां ना. ह्यो बसून थंय कितें करतालो येद्रा खोरें आशिल्लें पिकास आशिल्ले पिकास खोरें मागीर म्हालगड लोकांक गुत्त आसा बाकी लोकांक कळटा की ना की म्हाका गुतना तें. पिकास मातयेक दीश घातली खोरें मातये काडचे खातीर उरता तसली वेवस्थे. अशें थोडे मुखार गेलो पिकास घातलो खोऱ्यान मातये काडलो फोंड काडले शिकलो. ह्यो सुमार सारू थंय वता येता करता आसा. आनी थोडे वेळ जाले घंटी आवाज आयकले आतां कळ्ळें हाका आतां जाले ईश्वर पुजी आतां ह्यो बागी करता म्हणून. जाल्ले री ना 10 मिनट जाले विचारता आसा बागी हाडून ईश्वर पूज जाली न्ही तुगेली आतां बरें उदक दी म्हाका. राब रे विष्णू पूज करता आसा. अय्यो रामा म्हूण सांगून आनी बसल्यो. उदका तान हे दिकान हे गेली पूजा मुगसत ना कितें करचें खंय तर उदक मेळटा की पळया म्हूण सांगे न्हू. ह्यो साद बी तशीच फोंड काडटा फोंड काडल्यार उदक मेळटा म्हूण सहजान पद्दतीन फोंड काडता. चित्र घंटी आवाज आयकता हां म्हूण बागी थंय वता. थंय वचे भितर आनी परत हे गेली तेची पद पयलींचें पद. राब रे आतां कृष्णाल पूजा करता आसा. विष्णूल जाल्यार आतां कृष्णाल सुरले गेले. एक फोंड काडून पळयली तेणें उदक मेळना ताका आनी एक फोंड काडचें लागलो पळय उदक मेळ्ळेपणेच. अशी हांगे न्हू सामान्य 7-8 पटी एक घंटी शब्द आयकता. ह्यो कृष्ण करता आसा विष्णू करता आसा म्हणटा ईश्वर म्हणटा गणपती म्हणटा उग्र नरसिंह म्हणटा. अशान 1 तास गेल्ले थंय. कडी ह्यो विचारता आसा म्हाका मस्त ताण जावन गेला नर्वस जाला हांव आतां तूं सांगी येता की ना हांव मुखार वच्चो. जाल्लें मरे या आतां येता आसा राब 2 मिनट बसता साधू 2 मिनटां भितर बागेलो ओपन जाता. तेन्ना एक सुंदर जालो तसलो साधक संतान भायर पडटा आनी ताका क्षमा याचन करता चूक मागिले म्हूण सांगे न्हू. ताका पयलें तीर्थ दिता आनी प्रसाद दिता उदक हांड दिता तुका बस म्हूण सांगे न्हू. ताका बशी शिता आनी भितर वचून उदक घेवन येता तांबे भरून. तेजे बरोबरी साखर घेवन तेगे मुखार दवरता घेया तुमी उदक म्हणून. पयलेची येवंक घेवन सुस्त्या जाले आनी 1 तास राखय जाले. दोनीचे त्रास ते साधू भितर आशिल्ले पाप. अशें हांवें न्हू उदक कितें आसा गटा गटा म्हणून पित्त पाप. थोडे साखर खाता समाधान जाता ताका. सहजानुची भितर आयलेलो साधकाक कळटा आयलेलो व्यक्ती साधानी एक अद्भुत जालो तसलो योगी टायप आशिल्लो तसलो एक व्यक्ती म्हणून. अशें हांवें न्हू ताका पांय पळोवन सांगता आसा मागीर चूक केली मस्त वेळ हांवें तुमकां राखिल्ले अशें जालें म्हाका सहजानुची क्षमा करया म्हण विचारताची सहजान हेच पळयता. हेच पळयता ताका आश्चर्य जावन वता. कारण कितें हे भितर येवचे वाटेक थंय थंय 500 फोंड काळाचे फोंड जालाचे. सहजानुची ह्यो साधक विचारता आश्रमा भितर आशिल्लो घरा भितर आशिल्लो हे फोंड कोण काळ्या हांगा. तेन्ना ह्यो साधू सांगता ना हांवें काडलें. कित्याक इतलो तो फोंड उदका तान मस्त्या जालें की ना म्हाका सांगील गुत्त आसा म्हाका
फोंड काळे उदक मेळटा म्हणून अशान फोंड काळे उदक मेळटा हय कित्याक इतलो फोंड कित्याक ना एक फोंड काळे उदक मेळना म्हाका हांगा उदक नाशें आनी एक फोंड काळो थंय बी मेळना म्हाका ताका आनी एक काळो थंय बी मेळना म्हाका कडेन आनी एक काळो थंय बी मेळना अशें 4-5 जावन गेले ते तेन्ना तो आश्रमाचो साधक सांगता अय्यो म्हणला इतली बी गुतना कितें तुका तशी 1000 फोंड काळे उदक मेळटा तुका एक फोंड आनी एक 4-5 फूट काडले जालें उदक मेळना तशिल्लें उदक पिवचें आशिल्लें तुवें तुगेलें तहान वता आशिल्लें तें सोड सांडना हे 4 फोंड काड मरे तुवें ते थोडे तरी बुद्धी उपयोग केल्यार एक फोंडा भितर तुका उदक मेळना वता आशिल्लें आनी थोडे आळ काळे जालो तुवें म्हूण केन्ना सांगता की तेन्ना हे साध हांसता सांगता आसा केवळ म्हाका एकल्याक तूं कितें म्हणलां म्हणटा आनी तूं कितें व्हड बुद्धीवंतकी म्हणटा कित्याक तशें म्हणटास तूं म्हाका हांव पिस्तोशी दिसता तुका तेन्ना साद सांगता आनी कितें करचें तुगेले घंटे शब्द आयकून पयलीं आयलें हांव तुगेली पुजा जावचें पुरो तेन्ना म्हणलो गणपतीली पुजा म्हणलो आनी 10 म्हणटा ईश्वरा पुजे म्हणलो कृष्ण म्हणलो विष्णू म्हणलो नरसिंह म्हणलो देवी म्हणलो इतलो तुजी पुजा करता कितें आसा तूं कितें तरी मेळचें आसा जिवना भितर हें कितें तूं पुजा करता आसा कित्याक आतां करता आसा परमात्मा संतुश्ट येवका म्हणून हें उठ्ठो एक देवाक एक पुजा करून गे न्हू तुवें करचें कितें विधान आसा तें हांवें केलें म्हणून जालें उठ्ठोवची फोंड सांसान फोंड काडलेशीच तूं एक्को देवाक भक्ती भावनान पूजा केलें पुरो आशिल्लें तूं केवळ देव मेळ्ळो तशिल्लो कशें हांवें मस्त एक्को फोंड काडल्यार म्हाका उदक मेळटा आशिल्लें की तेजे खातीरची हांवें हें तुका बुद्धी येवकून काडलो आसा 1000 गटले देव करनाका एक्को देवाक प्रितीन पुजा करी तुका तो अनुग्रह करता म्हण केन्ना सांगता की तेन्ना ते साधकाक ज्ञानोदय जाता तेन्ना तेगेली चूक ताका कळून येता कळ्ळें न्हू ते साधूक तो पांय पडटा मागीर चूक केले मागीर मना भितर दिसता आशिल्लें गणपती पूज करका विष्णू करका कृष्ण करका कोण एकले चुकले कोण तरी आनी एकले न्ही जेवाका बेजार केलेरी राग केलेरी म्हूण सांगे न्हू जाल्यार हांवें कितें हें व्यर्थ काम करचें आसा हातूंत तुमी कांय मेळटना म्हणजे सार म्हाका कळ्ळें एक्को देवाक पूज केले पुरो येता ते परमात्मा पावता परमात्मा अनुग्रह जाता म्हूण म्हाका कळ्ळें कशी 8-10 सांसान फोंड काडचे किंता एक्को फोंड जास्त आळ काळे कशी उदक मेळटा की आमकां तशी एक्को देवाक भक्ती भावान पूज केलें पुरो परमात्मा मेळटा म्हणजे सत्य कळ्ळें म्हाका हें सत्य दाखयलें काय तरी तुका नमन म्हूण सांगे न्हू साश्टांग नमस्कार करता तेन्ना ताका संत सांगता साधू सांगताची पळय देव मस्त कंगे न्हू मस्तीतले पुजे पयलीं गणपतीले करचे नंतर तेगेल करचे हेगील करता बसलेली तुगेले टायम ते पुजा करचे भितर वता अशें जावंक न्हू तो शूट करूं वचनाका खंयचे देव तुगेले प्रधान ताका मध्य दवरूंक गे न्हू बाकी देव सुट्टो दवरूंक गे एकवट पुजा करून सोडी तुका खंयचे इश्ट देव आसा ताका मदी दवरचे बाकी देव सुटलो दवरचे एकपटी पुजा करून सोडचे तुमचो निमित्त तुका पुजवीची प्रितीन करूं येता भक्तीन करूं येता तुगेले इश्ट देव कितें आसा मध्य उडचे तरी तेगे बद्दल जास्ती तुका श्रद्धे भाव निर्माण जाता वता तुका ते परमात्मा आशिर्वाद येता तूं जिवना भितर करता येता म्हण केन्ना सांगता की तेन्ना तांणी आपूण हें बदलावण करूंक घेता तुमी म्हाका सांगिल्लें बरें जालें म्हूण सांगे न्हू ताका साधू सांगता आनीची ताका तेगे घरा भितरीच जेवणा वेवस्था करून धाडटा म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः आमी सगळ्या लोकांची अनेक विशय कळून घेवची चिंतनाची कथा हें कथा जावन आसा आजी आमी बीची प्रायशः तशी करता आसा म्हणजे सत्य आज आमी कळून घेवंक केला जिवना भितर आज आमी एक घरा भितर पळयताची कितले मूर्त उरता की म्हूण सांगल्यार तितले मूर्त उरताची 10, 12, 15 गटले मूर्ती नंतर इतलो फोट उरता की म्हूण सांगल्यार प्रायः त्या देवा रुमाचे वणती दिसना तितलो फोटो
घाण पूजा करता आवडताच घरचे यजमान आतापर्यंत मुखार किती गुतना सहजानं आम्ही विचारताच कितले वेळ लागता पूजेक कित करचे व मालगाड लोकांना कळून जावला कर्माचे एक भितर गेल्ले री 1.5-2 तास लागता तितले कित्याक ना त्या उठ्ठू मूर्तीक अभिषेक करका पुसका कुमकुम लायका फूल दवरका नंतर ते उठ्ठू फोट आसा 1000 फोट ते पुरा पुसका त्या कुमकुम लायका फूल दरिका अशें एक भितर गेले री 1.5 ते 2 तास मागील वत्व कर्नाशी उरो जावत ना कल्ले टायम वता कित करप म्हूण कळटना उठीच्यान म्हालगाड लोकांना कळून जावला करता आसा इतले ते पूजा करूंक गेले मनशांचे प्रेशर पडता आसता म्हणल्यार रे हें कितें जावंक आशिल्लें म्हाका इतलो टुची देवा पूजा करता आसा म्हणून वतना तो देवा पूजा मुगसून भायर पडकावन वता आसा भितर तितले एक विचित्र भावना आज आमी घरा भितर वातावरण कंगितले कोणे आमीच न्ही प्रायशः पयलीं लोकांना कळलेले मूर्ती कमी उरचे पुरो जाल्यार मूर्ती जास्ती कळलो कोणे फोट जास्त कंगितले कोणे आमीच धर्मस्थळ गेले अब्बा मंजुनाथ स्वामी याद करता उरका म्हळ्यार तांणी एक फोट हाडले देवा म्हाका भाट हन थंय लायले तिरुपती गेले व्यंकटरमण स्वामी तो जावकाच गोविंदा गोविंदा म्हणकाच ते गेले फोटान भितर घातले कृष्णा पळयले नंतर ह्याक सोडू येता अद्भुत लील कला ईश्वरा पळयले नंतर अय्यो परमेश्वर महादेव सगळ्या जगत रक्षक ह्यो बी एक जावक नंतर आसाच कुलदेवाले एक फोटो कुलदेवा बरोबर इष्टदेव म्हणून आनी एक फोटो आनी खंयच गेले एक मूर्ती ईश्वरलिंग गणपती कृष्ण कितले जाता गेले की सांगले री प्रायशः म्हालगाड लोकांनी 3 की 4 करचे पुरो ते आम्ही ते क्षेत्र वचूं न्हू हे क्षेत्र वचूं न्हू ते देवस्थाना वचूं न्हू हे देवस्थाना वचूंक गे न्हू फोटो मूर्ती हाडून घेवन कलेक्ट करून दवरले खंय की सांगले री आमगेले घरचे देवा कोणे दवरले इतली मूर्ती आली की सांगले री प्रायशः एक मूर्ती 2-3 गणपती मूर्ती 2-3 आसाची ईश्वरलिंग 2-3 नागा पण 3-4 रुप्याचे आसा भांगराचे आसा तांब्याचे आसा हें कोण कले हें मागीर आब्बान कळले हें मागीर बाप्पान कळले हें हांवें कंगितले दोश आसा म्हूण सांगला म्हणून ऑटोचेर कळून गे न्हू 30-40 विग्रह 50-60 फोट कळून गे न्हू बेजाचेर पूजा करता आसले स्थिती पळयचे गेले री खंय की आज आमी करता आशिल्ले स्थिती कितें आसा हें कितले पर्यंत योग्य कितले मना समाजाचेर पूजा करता आसा की म्हणजे चिंतन करचे अनिवार्यता आज आमकां आसा न्ही घरा मसलोक आसले री पूजा करचे टायम आसले री करोच प्रिचीन करचे मना आसा करोच आमगे त्या बद्दल विरोध ना जाल्ले री म्हालगाडोकांक कळलेलो कर्म हें आतां हें करके आल्मो हें नाका आशिल्लें म्हाका म्हण सांगूंक गे न्हू कितें करता आसाचें हें कितले पर्यंत योग्य थोडे लोकांक सांगलें आमी थोडे देवा मूर्ती कमी करून घे मारया तितूर दवरूंक घे नाका तुका टायम वेस्ट तुका त्रास येता कित्याक ना स्वामीजी कडेन सपनां घेवप ना तो देव येंग गे न्हू कितें म्हाका काळटू हें दाखयत तुका म्हणल्यार खरेंच सांगो जावत ना तेन्ना TV नाशिल्ली की ना सपना भितर देव येवन दाखयता म्हळ्यार हय न्ही सहजान कडेन आमगेले गुरू कडेन गेलेच अशी एक व्हड दुर्धर प्रसंग निर्माण जावंक गेला लोकां घरा भितर गेले री 20-30 मूर्ती 40-50 फोटो कितें म्हणून तेन्ना मागीर गुरूनी सांगिल्लें तुमकां मुखार दवरचे प्रयत्न करता आसा आमगेले गुरून सांगिल्लें घरा भितर देवा रूम कितें उरका त्या देवा रूम कशें उरका म्हण सांगलें री मनुष्य संसार ताप ते सगळे भायर दवरूंक गे न्हू थंय वचूंक गे न्हू शांतयान एक 10 मिनट तेणे बसका देवाल चिंतन करका अशें देवा रूम उरका आनी ते देवा रूम कशें उरका
स्वच्छ, शांत, निर्मल, प्रशांत जान उरका. आज आमगेल देवा रूम कशी आसा? स्वच्छ, शांत, प्रशांत आसा. देवाले गुडी म्हणटा आशिल्लेची. आतां आमगेले देवा गुडी कितेले? देवाल कुडी म्हणटाचे न्ही. देवा कुडी भितर आसले. उट्ट थंय वन उडीचेत लास्ट. सूय बी धर न्हय न्हू, उट्ट थंय उरता लास्ट. हांगा खंय जाग ना म्हणचे देवार मोहन घालचे. अशें जावंक गे न्हू. आज देवग्रह कितें जावंक गेला, अस्त व्यस्त जाले तसले. एक बसूय बी जाग नाही तसले. तितलो पोट घालूंक गे न्हू. तितले क्लीन करनासतना व्यवस्थित करून आमी कितें करता आसाची, हें योग्य न्हय. जगाची आचार शंकरांनी एक व्यवस्थे केल्लो आसा. मनुष्य जिवना भितरी कितलो देवाक मनुष्यान पुजे करता. तुमचो निमित्त ताका कितें फल मेळका, तेजे बद्दल एक सुंदर व्यवस्थे केला आचार शंकरांनी. म्हाका मना आयले म्हणून हांवें त्या देवा हाडचे, हें देवा हाडचे, ताका पूज करचे, हेका पूज करचे, कारण 2 तास सुटू करचे न्ही. एक पटी देवाक तरी घरा गेले रे अर्थ आसता न्ही. 20 मिनटां न्ही, 40 मिनटां भितर पूज जानूच का. पूज करून भायर येवं का आमी. थंय 2 तास माते होम येताची, बोट धाडूंक येताची, हें कितें करचें, मुक्सल ना म्हणटाची, पुजे करचे न्ही. अशें आमगे न्हू लोकांक सांगी. अनावश्यक मस्तीतलो पोटू गर्भगृहा भितर दवरूंक घेवच नाका. देवा कुडीक इश्टाचे खंयचे पोट येवंक आसा. कुलदेवाले, इश्टाचे देवाले एक 3-4 फूट, 2-3 फूट मस्त म्हणाली. नंतर मूर्ती बी तशीची ना नाही तसले. कृष्णाला खंय, विष्णूला खंय, गोविंदाला खंय, ईश्वराला खंय, लक्ष्मीनारायणाला खंय, गणपतीला खंय, ते एक इडगुंजी गणपतीला खंय, एक धर गोकर्णा गणपतीला खंय. कितले मूर्ती कित्याक ते एक मूर्ती धरून घेतले पुरो. गणपतीला एक, कृष्णाला एक आणि विष्णू नागते परत आनीची एक एकची मूर्ती उरोची. मस्तीतली मूर्ती दवरून काडचे कांय ना. तुमचं निमित्त टायम वेस्ट. तुमचं निमित्त आमगेल मन चंचल जाता वता. तुमचं निमित्त आमगे एक श्रद्धे भक्ती उतना. अशा न्हू थोडीची ते व्यवस्थित करू सांगी, ते करचे बरें म्हूण सांगे न्हू. तेन्ना आमी सहजान विचारले शंकराचार्यान केलेली पद्दती कितें. तिने सांगले पंचायन पद्दती. शंकराचार्यान केलेली पद्दती 5 आयतन हे पद्दत शंकराचार्यान केलेली. 5 देवाक पुजे करचे. ते खंयचे खंयचे देव? गणपती, दुर्गा, शिव, विष्णू आणि सूर्य हे 5 देव. हेका 5 आयतन म्हण नांव. हे 5 देवाक पूज करचे प्रथा आचार शंकरांनी हाडला आसा. आचार शंकरा कालाक 1000 गटले देव धरून घेवन 1000 गटले उपासन करताशिल्ले लोक. तुमचे भितर मद्य मांस दिवंक नैवेद्य करून एक वामाचाराची पुजे करची पद्दत तेन्ना आशिल्ली. ते सगळे बंद करून आचार शंकरांनी पंचदेवता उपासने हाडले, पंचायतना पुजाक्रम हाडले आणि हे करून वच्चा म्हणून सांगून आमकां सांगले. अशें 5 देव प्रधान देव, 5 देव मुख्य देव. हे 5 देवाक पूज केले पुरो. 5 देव ना म्हणून 5 देवांनी हाण घेवन करता म्हणना. कितले आसाची 2-2 आसता ते काण घेवन एक मूर्ती दवरून घेवन छंद करून पुजी करवची आणि देवा रूम स्वच्छ दवरून घेवची. अनावश्यक कितें पोट आसा ते उट्टू काडवची. काण घेवन कितले जावका तितले दवरून घेवन पूज करप पुरो तशें सांगका. एक मनुष्य तरी भितर गेले रे अर्थ आसा भितर ताणें पूज करून भायर येवका. संतोशान पूज करका, संतोशान भायर येवका. तसली वेवस्थेक चालन दी म्हूण सांगले. नंतर प्रायशः एक 20-25 वर्सां फाटीं आमी ते चालन दिवच्याक सुरवात केली. आनीक लोकांक सांगता आमी तुमी कांय भिनाकाची, थोडे पोट काण घेया, कमी करया. सुमार लोकांनी सांगिल्लें आसा स्वामीजी कडेन कितें तरी जाल्लें रे स्वप्ना भितरी देव येयंक न्हू. कडेन आमी सांगलें तेंकां कांय भिनाका. स्वप्ना भितर देवेन सांगलें रे दैवज्ञ म्हणटा स्वामीन सांगलें म्हाका थंय पळोवंक घे म्हूण सांग. आमी पळोवंक घेता ताका स्वप्ना येवन सांगलें रे. अशें तुमकां सांगचें तेची आयम येता. घरा भितर 1000 गटले देव दवरूंक घेवन 1000 गटले पोट दवरूंक घेवन बसचें कितले पर्यंत योग्य. फस्ट सांगचें तुमकां खंयचे क्षेत्राक गेले रे पोट हाडूं वचनाकाची, मूर्त हाडूं वचनाकाची. जर हाडले
ते देवा होऊन माझं होऊन जाली नाकाची हाडले बीच देवार होऊन दवरत नाका ते खंय दवरया तुमी होला घालया निचरूमा दवरून घेया खंय घालया व तुमी ते होऊन त्या बरोबर दवल म्हणून ते स्टार्ट केले पूजा विधान पोशी गंधलाय फूल दवरी कटकट स्टार्टच तुम कितके छंद दिसता भक्तिभावान कलमण दिसता ते करतले कितले व्यर्थ भाव आहेत की म्हणून हे किती कशले पण दिसते का अशी जावं गे न्हू अनावश्यक केलें तसलें कितें फोट दवरचे आसा मुर्ती कंगेवची आसा हें सुमू न्हय पद्दत बी न्हय अशें जावं गे न्हू कितले कमी जावन कितले देवा रूम स्वच्छ दवरचे शेतां आमी कितले देवा कुडी आमी क्लीन जावन भितर वच्चे भितर समाधान मेळटा बा तसले वेवस्थेचेरी तुमी देवाले घार तरेची घरा भितर तयार केलेली तेजे किंताच पुण्याचें काम खंयचें ना अशा न्हू अनावश्यक केलें तसले मस्त मुर्ती आसलेली आमगेले गोरून सांगिले आमचे चित्र तुमकां सांगता आसच मस्त मुर्ती आसलेली एक दीस बरें करून पुजा करून गे न्हू आमी काय इतलोट करून घेवचें जावत ना एक मुर्ती दवरून घेता आसा आमी परमात्मा क्षमा करी म्हणून प्रार्थना करून एक पुजा करून नैवेद्य करया आनी ते सगळे मुर्ती काणीन एक हळदी वस्ता भितर बांदून घे न्हू मुंज काण दवरया कांय जावत फोट मस्त आसलेली एक दीस पुजा करून गे न्हू थंय रुमांतनी गर्भगृहांतनी देवाक कुडीतनी ते भायर हाडया होला घालया ना रांदचे रुमाक हांगेया ना न्हिदचे रुमाक हांगेया ना थंय बी नाका म्हणटा आसतरी एक हळदी वस्त्र बांदून घेवन कांड दवरया उंच्यो कांय जावत ना ते सोडून गे न्हू बेजारांनी पुजा केले निमित्त मेळची कितें आसता तुमकां खंयचे देवा साक्षात्कार जावचे आसता तुमकां अशी जावं गे न्हू आमी थोडे बदलावण करून घेवका जिवना भितरी अनावश्यक न्हू मस्तीतली पुजा वाडोवन घेवची न्ही पुजे रुमाक गेले भितरी संतोषाचेर पुजा करता आसली वेवस्था निर्माण जावका तेजे तरेची थोडे बदलावण करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा अशें गे न्हू अनेक लोकांक सांगले आमी अनेक लोक बदलावण करून घेतल्याची जाल्यारी प्राशे दावणगिरी गांवा भितर कशें आसा म्हूण म्हाका गोतना जाल्यारी हांगा बी तशें कसले तरी आशिल्ले आसलेली अनावश्यक मस्त फोट आशिल्ले आसलेली एक 2-3 फोट जास्त म्हळ्यार 4 फोट मस्त मुर्ती आसलेली एक 4-5 मुर्ती दवरून घेवन पूजा करची वेवस्था करून घेवन सोडया कितलो आनंद मेळटा की पळया एक फुडें पुजे गेल्यार कोण वचची पुरुश वचची स्त्री वचची कोण गेले बीची एक अर्द घंटे भितर संतोषाचेर पुजा करता भायर पडका आनी ते देवा रुमाक गेल्यार एक 10 मिनट बसूं गेल्यार आनंद येवका तसलें क्लीन तसलें वातावरण दवरका ते सोडून ते फोटो हे फोटो थंय कोयरू थंय फूल कोण उरचें हें उठ करूं गेले निमित्त कांय मेळचें ना आमकां अशें न्हू थोडे बदलावण करची अनिवार्यता आमकां आसाची अशानुची आचार संहिता कळल की ते पुजा परंपरा आसा ही अद्भुत जालें तसले परंपरे पंचायतन पुजा परंपरे 5 देवा उपासन करचे 5 देव कित्याक म्हणजे एक प्रश्न सहजान येता हे प्रपंच जालें आसा पळया हे प्रपंच कुतून जालें आसा गुत आसा तुमकां पुरो अक्षर काडले की उरचें कितें लास्ट कितलें उरता लास्ट आज प्रपंच भितर पुरो अक्षर काडले कितलें उरता कडेन पंच पंच म्हळ्यार कितले 5 प्रपंच भितर पुरो अक्षर काडले री पंचच न्ही वे ते 5क 5 देव कदाची पंचभूत गुत आसा न्ही तुमकां पृथ्वी आप म्हळ्यार उदक तेज म्हणटा सांगलें उज्जो वार आनी आकाश हे पंचभूता निमित्त कितें जालें आसा प्रपंच जालें आसा हे प्रपंच भितर कसले पळीचे वचचे तुमी हे 5 भितर संमिलन जालें उरता 5 भितर एक 5 सोडून खंयचें ना हे जगता भितर भायर वस्तू खंयचें ना 5 भितर खंय तरी एक वस्तू तरी ताका प्रपंच म्हण नांव हे पंचाचे विस्तार प्रपंच म्हण हेका नांव पड आसा हे कितें पंच आसा पंचदेवाले प्रतीक न्हू 5 देवाला आनी आमगे आचार संहिता हाडलेलो आसा अशें न्हू हे कितें पंचभूत आसा पळया आकाश वार उज्जो उदक पृथ्वी हे एकाक एक देव ताका सुंदर तसले एक श्लोक आसा ते श्लोक तुमी पदावर चेश्ट करता आसाची आकाशस्य अधिपो विष्णुः अग्नेश्चैव महेश्वरी शितेरीशः रविर्वायुवोः जीवनस्य गणाधिपः म्हणून 5 देवाक 5 भूतां भितर वांटूंक सोडाचे
आकाशस्य अधिपो विष्णू. आकाशाचे प्रतीक आमगेनु पंचभूताला एक आकाश सोडणे त्याचे प्रतीक विष्णू आराधने. अग्नि प्रतीक्यानो देवीला आराधने. पृथ्वी प्रतीक्यानो ईश्वराला आराधने. वार्य प्रतीक्यांगेनु वातावरण प्रतीक्यांगेनु रवीला आराधने. उदकाचे प्रतीक्यांगेनु जीवनस्य गणाधिप गणपतीला आराधने. अशी पंचभूताक पंचदेव आराधना सांगितलं असं. म्हणजे आम्ही हे पंचदेवाला उपासन केले पुरो पंचभूताला उपासन केलं अशी आता प्रपंच उपासन केलं अशी आता त्या पंचभूताला अनुग्रह आमकां मेळटा. आमच्या जिवना भितर स्वस्थ्यान उरताचे म्हणजे चिंतने आचार्य शंकरांनी तिंगील काला भितर कंगे न्हू हे पंचदेवता उपासने आमकां हाडलेलं आसा. प्रत्येक घरा भितर हे पंचदेव उरकाची पंचदेवाला उपासन केले पुरो उट्ट देवाला उपासन केले अशीची. पंचभूताची केन्ना उपासन केल्या म्हणजे नंतर पंचभूता निमित्त केन्ना प्रपंच जाला म्हणजे नंतर हे प्रपंच सगळे भितर हे देव आसा म्हणजे न्ही. अशें हे पंचभूताला उपासन केले पुरो तेजे प्रतीक केले तसले देवाला उपासन केले पुरो म्हणजे एक चिंतनेचेरी ही एक पंचायतन पुजा क्रम आचरण करून आमकां हाडलेलो आसा. अशानुची आमी बी कितें पुजा करताची तुमी पळयचे पुरो 5 विग्रह दवरून पुजा करताची. ते पंचायतन क्रमाचे एक अद्भुत चिंतन आहे. तून ते एक व्यवस्थित केला आचार्य शंकरांनी. एकल्या एक देवी इश्ट त्याने देवी मध्ये दवरून घेऊन बाकी 4 देवता सुतलो दवरचे. गणपती एकले इष्ट गणपती मध्ये दवरचे बाकी देवता 4 सुतलो दवरचे. सूर्य थोडे लोक इष्ट सूर्यामध्ये दवरचे बाकी 4 देवता सुतकन दवरचे. थोडे लोक विष्णू इष्ट विष्णू मध्ये दवरचे 4 देवता सुतलो दवरचे. गणपती इष्ट गणपती मध्ये दवरचे 4 देवता सुतलो दवरचे. अशी म्हणजे खंयचे तुका प्रधान खंयचे तुका इष्ट त्या मध्ये दवरी बाकी सुतलो दवरून घेऊन एक मध्ये पूजा करून सोडी सबसेट पूजा करता बसनाका. म्हणजे एक चिंतनेचेरी आचार्य शंकरान कितें केले पंचायतन पुजा क्रम आमकां हाडलेलो. अशें आमगेले इश्ट देवता देवी जाल्या खातीर श्रीचक्र मध्ये दवरता आमी सुतलो बाकी देवता दवरताची. देवीक प्रत्येकान श्रीचक्र पूजा करता आमी. ईश्वरा प्रत्येकान सान लिंग आसा आमगेले कडेन. गणपती प्रत्येकान सान गणपती विग्रह आमगे गुरोवन दिलेले. श्रीचक्र बी गुरोवन दिलेले ते आमगेले. नंतर सूर्या प्रत्येकान स्फटिकाचे मणी सूर्या प्रत्येक आमगेन. नंतर विष्णू प्रत्येक आमगेन सालिग्राम पळयचे पुरो तुमकां कल्पना येताले. हे एक पंचदेवता प्रत्येकान पंचायतन पुजा. हे पंचभूताला आराधना बी जाले अशें आता हेजे प्रत्येकाला देवाला आराधना बी जाले अशें आता दैवानुग्रह आमकां मेळटा. हे 5 देवा केले परत उट्टो देवाक पावता आमी केलेले आराधने. असले चिंतन दवरलेले अद्भुत पुरुष म्हणलेले आचार्य शंकर तेणी आमकां कसले एक अद्भुत तसले वातावरण हाडलेले. अशें आमगे न्हू आमगेले चिंतने प्रकार म्हालगड चिंतने प्रकार आमी पंचायतन पूजा करचे योग्य. कोणाकोणाक ते उट्टू करूं जावत ना जाल्यार 2-3 तरी देवाला आराधना करपाची. विष्णूले गणपतीले ईश्वराले आमगे समाजा तरेची कुलदेवता देवी नाजाल्यार ईश्वर जाल्यार उरता ते उरकाची. विष्णू खातीर धरून घेया सालिग्राम धरून घेया कृष्णा प्रतिमा धरून घेया. सूर्याले हें उठलो काका जाता म्हणना जाल्यार उरले बरें नाजाल्यार बी कांय तोंदू ना ताका. अशें आमगे न्हू प्रायशः आमी हे पंचायत क्रमा भितर थोडे तरी दवरून घेतलेली. आमगे घरा भितर नानाशी कितें मुर्ती आसता थोडे कमी करून आमगे पंचायत क्रमाचे अनुकूल जाल्लें वातावरण आमी दवरून घेतलेली. खंडितानुची दैवानुग्रह घेवचे शकता आमी. आमगेली पूजा व्यवस्थित छंदजान 1 अर्द घंटे भितर पूजा करून आमी भायर पडूं शकताची. संतोशान पूजा करूं शकताची. ते सोडून घेवन 25-30 फोटो 30-40 मुर्ती करून घेवन बेजाऱ्या भितर करचे भितर कांय अर्थ ना. अशा न्हू थोडे आमी बदलावण करून घेवका. पूजा विधाना भितर थोडे व्यत्यास करून घेवका. अवश्य कितें आसा तितले आमी दवरून घेवन आराधना करता गेल्यार खंडितानुची दैवानुकूल आमकां जाताची. खंयचे देवाची म्हाका तूं पूजा कर रे म्हाका तूं आपोवन दवर रे म्हणून खंयचे देव आमकां सांगून आयलो ना. हें उठा आमी करून घेतले देव याद दवरून. अशें जावन गे न्हू देव कांडोवन कितके जाताले म्हणजे ते भावान बी नाका तुमकां. आमी कितें काणी उदका सोड म्हण बी सांगता ना आमगेले गुरू ते बी नाका रे मारया तेंका मना भावन उरता. अशान वस्त्राक हळदी वस्त्राक रेशमी वस्त्र बांदून घेवन काण दवरले पुरो कांय जावत ना बरें जाता. देवाक घार क्लीन दवरचें सांगी. देवाला तुमकां 4 फोट दवरचें सांगी. थोडे मुर्ती दवरून पूज करूं सांगी. कितलें सुंदर तसलें वातावरण निर्माण जाता पळय. देवा कडेन खरें आमी एक दिवो दवरची वेवस्था करूं सांगी म्हूण सांगता इलेची. अशें न्हू आमी थोडे बदलावण करून घेया. मस्तीत फोट आसतरी अनावश्यक फोट आसले काण दवरया. आनी खंयचे फोट हाडले बिची ते हाण घे न्हू
गर्भगृह कहून तरी का म्हणणं थोडे लोकांक सांगले आमी निच्चर म्हाका हांगे रे स्वामीजी निच्चर म्हाका बेडरूमाक हांगे येवचे देवा फोटो कडेन देवा बेडरूमाक खंयचे फोटो आसा तुमी गेले स्वामीजी एकटोच लोकल फोटो आसाच फिल्म एकटोच लोकल तिंगे चित्र आसा काय देवा घरार तिंगे निच्चर रूमा भितर आश्चर्य दिसता सामका तिंगे चित्र आसाची तिंगे चरित्र कसं म्हणून आमकां गुतना एकटोच लोक चरित्र गुत्ता सामका तिंगे चरित्र गुतना ज्या तिंगे चित्र धरून घेवन तिंगे चित्र मुखार आमी न्हिदताच म्हळ्यार आमगे चरित्र कसलें येतलें की कितें केवटेच्यारी तें कित्याक सगळे कडेन परमात्मा आसा परमात्मा स्मरण उठ्ठून जावची बरें न्ही आमी न्हिदचे टायमार बेडरूमा परमात्मा उरले तिका फोट पडून न्हिदीत न्ही आमी तिका स्मरण करून न्हिदीत न्ही आमी कितें जावचें आसा हाय ना अशें देवा रुमा कितें आसा मस्तीतलें तें काण क्लीन करया कितले जावका तितले फोट थंय दवरया अवश्य आशिल्लें बाकी काण हॉलाक निच्चरमाक खंय तुमी खांगेया कांय चोंद ना ज्या मस्त आसा काण बांदून दवरया उंच अशें थोडे बदलावण करून घेवका नाश उद्देरी ते कशे साधक तास घटले ईश्वराल केल्ले कृष्णाल केल्ले गणपतील केल्ले विष्णूल केल्ले नरसिंहाल कलशीची कलशीची तास घटले पुजे वता तशें निमित्त ताका साधकाक टायम आशिल्ले जाल्यार आमचो संवसार लोकांक खंय तितलो टायम आसा खंय तितलो अवकाश आसा अशें आमी थोडे बदलावण करून आमी जिवना भितरी थोडेची एक बदलावण करून घेता गेल्यार कितले की एक अनुकूल जाता आमगेर म्हालगड लोकां बेची आमी करता तेन्ना दिवचें जाता आमी बी संतोशाची पूजा करचें एक वातावरण निर्माण जाता अशें न्हू तसलें वातावरण निर्माण करून ते भगवंताल्या आशिर्वादाक आमी सगळो पावच या वर्षी या पंचायतना पूजे कितें क्रम आमकां सगळो खाण दिलो तसले आचार्य शंकराक आमी नतमस्तक या कारण तेंगे निमित्ताचे आमकां हें सगळें मेळ्ळें ह्या तिनी तरेची अवतार घेवन अशें उरले री हें मठ हें मंदीर खंय पळयचें मेळटा आशिल्लें आमकां खंयचें उरत नाशिल्लें उठून नास्तिकवाद प्रचार जाणवत आशिल्ले जाल्यार तिणें अवतार घेतले अवतार घेवन अद्भुत जालें तसलें कितें आडंबराचे आचार आशिल्ले डंबाचार आशिल्ले कितें ब्लायंड बिलीफ जाले तसले कंदाचार आशिल्ले ते सगळे दूर करून घेवन एक सुसंस्कृत जालें तसलें वातावरण निर्माण केलें कीर्ती जे आचार्य शंकर वता अशें आमगे न्हू पंचायतना पुजा क्रम दवरून घेवचे अनिवार्य जाल्यार तुमकां दवरून घेवना नाशिल्ले तुमी प्रश्न आमगेले गुरू कडेन विचारतना आमकां गुरून सांगिल्लें तूं कनोची म्हूण तुवें करची पुजा कितें आसा तुगेली खातर न्ही तुवें करची कोणा खातीर पुजे तुगेले समाजा खातीर न्ही तूं कनोच समाज केलें भारी बरें ना तुवें केलें पुरो तेंकून थोडे तेंकां फल पावता म्हूण अशें ते आमी ते पंचायत क्रम दवरून घेवन आयलेले अशें आमगे न्हू तुमकां सांगचें कशी अनावश्यक मस्तीत दवरून घेवन बसनाकाची देवा रूम क्लीन दवरया स्वच्छ दवरया कितले वखद तितले फोटो दवरून घेया कितले वखद तितले मूर्ती दवरून घेया बाकीची काण एक व्हड पूजा करून काण दवरया जर स्वप्नाक कितें जाल्लें आसतरी स्वामीजीन सांगलें आसा दैवज्ञाचे थंय वचून उलोवंक घेता म्हूण सांगया आमी ताका पळोवंक घेताची तुमी कांय भिवूत नाका संतोशीन काम करून घेया अशा न्हू आमी सगळो बदलावण देवका संतोषान उरता तसलें वातावरण निर्माण करता आमगे देवा घार स्वच्छ उरका क्लीन उरका आनंदमय जावन उरका तेन्ना आमगे सगळे घार आनंदी उरूं शकता ज्या देवा घार क्लीन दवरना तुमी तेन्ना बाकी घार कशी आनंद उरूं शकता आमगेलें मन तरी स्वच्छ ना तेन्ना मागीर आरोग्य कशी परिपूर्ण स्वच्छ उरूं शकता आराम उरूं शकता आमी अशान मन म्हणजे आत्म म्हणजे देवाल घार मन म्हणजे देवाल घार आत्म म्हणजे देव थंय अशा मन स्वच्छ उरून तेन्ना आत्माक कशी आनंद मेळटा की शरीर कशी स्वस्थ की तशी देवा घार स्वच्छ दवरतना देवा आनंद मेळटा तातूंत निमित्त घार सगळें वातावरण आनंदमय जाता तसलें आनंदमय जीवन आमी सगळो करशी जावो ताका हें कथा पुराक जावन येवो म्हूण सांगचे प्रार्थने करताची आमकां ते ज्ञानेश्वरी सकल काकाची एक सदबुद्धी दिवन बरें ज्ञानोदय करून दिवं म्हणजे प्रार्थने हें सगळें करचें इश्ट करता आसा